आता सध्या तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूबवर तुम्ही अशा प्रकारचे सगळ्यात पहिले तर हा एक छोटासा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही गोष्टी आहेत त्या लगेच समजतील. मोती, चल आज आपल्याला खूप लांब जायचे आहे. जर तुम्हाला सुद्धा इथे अशा प्रकारचे छोटे जर AI चे व्हिडिओज आहेत ते शॉर्टमध्ये जर तुम्हाला इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूबवर जर अपलोड करायचे असतील तर हे व्हिडिओज जर तुम्हाला क्रिएट करायचे असतील तुमच्या मोबाईलमधून तर तुम्हाला सर्व प्रोसेस आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगताय, हे चॅनल मॉनिटाईज कसे करायचे याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे. एकदा नक्की बघा, सर्व काही गोष्टी त्यात मी डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचा कोणताही कार्टूनचा AIचा चॅनल असेल तर तो 100% तो मॉनिटाईज करू शकता. आज तुम्हाला सांगणार की अशा प्रकारचे शॉर्ट व्हिडिओज कसे क्रिएट करायचे. इंस्टाग्रामवर तुम्ही अपलोड करू शकता, फेसबुकवर सुद्धा अपलोड करू शकता, यूट्यूबवर सुद्धा इथे अपलोड करू शकता आणि हे व्हिडिओज बनवणं एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिले तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जावा आणि सर्व काही डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हिडिओज कशा प्रकारे ते तुम्ही क्रिएट करू शकता. क्रिएट करणं एकदम सिंपल आहे, फक्त आपला व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिले तर काय करायचं आहे, क्रिएट करण्यासाठी दोनच ॲपचा तुम्ही यूज करू शकता. एक ChatGPT आणि दुसरी Google Gemini. ह्या दोन्ही ॲप तुम्हाला प्ले स्टोर आहे ते एकदम फ्रीमध्ये ते बघायला भेटतील. सगळ्यात पहिले तर ChatGPT ॲप असेल ते ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला आता मी इथून सर्व गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करून सांगत आहे. ओके, सगळ्यात पहिले तर ज्या मी गोष्टी सांगतो ह्या प्रॉपर तुम्ही लक्षात ठेवू जावा. तुम्ही काय करता की व्हिडिओची सुरुवातीला काय सांगितलं ते बघता आणि त्यानंतर व्हिडिओ डायरेक्ट स्किप करता आणि लास्टला पाहता की व्हिडिओज कसा जनरेट केला आहे, कशा प्रकारे जनरेट होतोय हे बघता आणि तुम्ही डायरेक्ट जातात. त्याच्यामुळेच तुम्हाला प्रॉब्लेम येतो. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या मी आधीमध्ये सांगितलेल्या असतात. छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवूनच व्हिडिओ क्रिएट करावा लागतो. सगळ्यात पहिले तर मी काय सांगितलं, सिंपल मध्ये सांगितलं, मला 30 सेकंदाच्या शॉर्ट व्हिडिओसाठी स्टोरी लिहून घ्या. कोणत्याही प्राण्याची तुम्ही देऊ शकता, जसं टॉपिक कोणतेही ते असतील ते मला सांगा. अशा प्रकारे मी टॉपिक मागितलेलं आहे ChatGPT. त्यानंतर काय केलं बघू शकता, ChatGPT मला लिहून दिले 30 सेकंदात शॉर्ट व्हिडिओसाठी प्राण्यांवर आधारित काही दमदार स्टोरीचे मी टॉपिक दिलेले आहेत. जसं की बघू शकता पहिलाच दिला आई चिमणीची, त्यानंतर बघू शकता निष्ठावंत कुत्रा मालक हरवतो पण कुत्रा अनेक दिवस त्याची वाट पाहतो. अशा प्रकारे मी भरपूर सारे दिले आहेत आणि ह्या स्टोरी त्या भरपूर साऱ्या व्हायरल सुद्धा होतात. याच्यामध्ये तुम्ही एक लॉंग सुद्धा बनवू शकता, शॉर्ट सुद्धा ते बनवू शकता. आता शॉर्ट कसा बनवायचा ते तुम्हाला सांगतो. आता निष्ठावंत कुत्रा हा मला टॉपिक आवडला तर तुम्हाला फक्त याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर इकडे खाली स्क्रोल करत जाईल होता बघू शकता मी काय केलंय, तोच टॉपिक पेस्ट केला आणि सेंड केला. त्यानंतर 30 सेकंदाची मला शॉर्ट स्टोरी ती लिहून दिलेली आहे. त्यानंतर बघू शकता कशी स्टोरी लिहून दिली ती बघू शकता. हा जो की एक छोट्याशा गावात एक गरीब वृद्ध माणूस आणि त्याचा लाडका कुत्रा मोती एकत्र राहत असतात. रोज सकाळी ते दोघं गावातील बस स्टँडवर फिरायला जात. मोती नेहमी मालकाच्या पायाशी आनंदाने शेपटी हलवत. ओके, अशा प्रकारे मला स्टोरी ती लिहून दिली, मी थोडीशी वाचून दावली आहे. पहिली जी की सीन बघू शकता कशा प्रकारे लिहून दिलाय, पहिला सीन दिलाय, दुसरा सीन दिलाय, तिसरा, अशा प्रकारे 3 सीन मला दिलेले आहेत. ओके, असे 3 सीन काय घेतले आहेत कारण की शॉर्ट मी तुम्हाला सांगत आहे. लॉंगसाठी तुम्ही इथे घेऊ शकता 10-12 सीन येऊ शकतात. ओके, त्यानंतर मी काय केलं आहे की आता हे झाले काय व्हिडिओचे जे की सीन आहेत. ओके, आपल्याला म्हणजे याच्यापासून तुम्ही व्हिडिओ आहे ते क्रिएट करू शकता. आता मला काय पाहिजे, इमेज पाहिजे. इमेजसाठी मी काय केलं, त्यानंतर इमेज प्रॉम्प्ट टाकलेलं आहे. त्यानंतर बघू शकता सीन 1चा मालक आणि मोतीचे मित्र, अशा प्रकारे पहिला जे की प्रॉम्प्ट दिला, दुसरा दिला आणि तिसरा दिला. अशा प्रकारे आता काय करायचं, आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिला जो प्रॉम्प्ट आहे तो अशा प्रकारे तुम्हाला कॉपी करून घ्यायचा. बघू शकता मी करताय अशा प्रकारे कॉपी करा, इथून बॅक या आणि याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे सगळ्यात पहिले तर जेमिनी ॲप असेल ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्यानंतर आता मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ सर्व गोष्टी सांगते कारण की तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ आहे तो आउटडोअर बाहेर शूट करताय. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर बघू शकता येथे काय केलंय की मला अशा प्रकारे इमेज इथं बघू शकता, तुम्हाला सांगतो अशा प्रकारे इमेज मी क्रिएट केला. तर आता इथून बघू शकता, इथून जी काही असेल मी इथून न्यू चॅट असेल ती क्रिएट करतो आणि आता मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवत आहे. बघू शकता याचा जो प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करतो आणि सेंड केला. ओके, ज्यावेळेस तुम्ही प्रॉम्प्ट कॉपी करून सेंड करा त्यानंतर तुम्हाला इमेज आहे तो जनरेट तर करून देतं, पण प्रॉब्लेम काय तो की जो इमेज जनरेट होईल तो कार्टून टाईपमध्ये होत नाही. एकदम रिअल जी की म्हणजे एकदम रिअल जशा प्रकारे असतात तशा प्रकारचा तुमचा इमेज आहे तो क्रिएट होणार आहे. पण बघू शकता आता बघू शकता आपल्याला कशा प्रकारे झालं, एकदम रिअल विलेजमध्ये जशा प्रकारचे असतात तशा प्रकारे झालं. पण आता आपल्याला काय करायचं, ह्याला कार्टून टाईपमध्ये पाहिजे. त्यासाठी काय करायचं, फक्त या प्रॉम्प्टवर तुम्हाला अशामध्ये प्रेस करा, एडिट बटनवर क्लिक करा आणि इथे कार्टून अशा प्रकारे कार्टून नुसतं टाईप करा.
त्याच्यानंतर तुम्हाला कार्टून टाईपमध्ये तो इमेज आहे तो क्रिएट करून भेटणार आहे. तुम्ही कार्टून लिहू शकता, 3D लिहू शकता, जे पाहिजे तशा प्रकारे ते तुम्ही फक्त प्रॉम्प्टच्या मोहरं लिहायचं आहे. पण लास्टला कार्टून हा जो की शब्द आहे तो लिहायला अजिबात विसरू नका. आता बघू शकता कार्टून टाईप म्हटलं तर अशा प्रकारे, पण अजूनसुद्धा नाही, पण आपल्याला अजूनसुद्धा कार्टूनमध्ये पाहिजे म्हटलं तर फेस क्लिक करा. इथे बघू शकता कार्टून अशा प्रकारे कार्टून इमेज बघू शकता अशा प्रकारे. ओके, आता मी काय केलं कार्टून इमेज म्हणजे दोनदा कार्टून टाकलं आहे. त्यानंतर बघूया आता कशा प्रकारे इमेज येतो. ऑलरेडी मी गॅलरीतून सुद्धा इमेज तुम्हाला तोपर्यंत येतो दावतो, जसं की इमेज बघू शकता. आता हा इमेज बघू शकता अशा प्रकारे, म्हणजे एकदम प्रॉपर कार्टून स्टोरी वन आहे तो इमेज आहे तो क्रिएट झालेला आहे. आता इथे बघू शकता इमेज आहे तो आपला आता इथे क्रिएट होत आहे. तर आता बघू शकता एकदम कार्टून टाईपमध्ये आणि जबरदस्त इमेज आहे तो क्रिएट झालेला आहे. त्यानंतर तिथे ॲरोच्या बटनवर क्लिक करा आणि याला तुमच्या गॅलरीतून फुल साईजमध्ये ते डाउनलोड करून घ्या. आता हा बघू शकता डाउनलोड होत आहे. ऑलरेडी मी डाउनलोड केला आहे, पण आता मी एक्स्ट्रा आहे तो डाउनलोड केला आहे. आता डाउनलोड झालं त्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात पहिले इथे बघू शकता तुम्हाला 2 लाईन्स दिसत असेल प्लस बटनच्या मोर, याच्यावर क्लिक करा आणि इथे क्रिएट व्हिडिओचा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. क्रिएट व्हिडिओचा ऑप्शन ज्यांचं जिओचं सिम असेल, ज्यांनी जी की आहे आत्ता सध्या गुगल जेमचं सबस्क्रिप्शन परचेस केलं असेल त्यांनाच बघायला भेटणार आहे. आणि जर तुमच्या जिओचं सिम नसेल तर तुम्हाला जी की आहे दुसऱ्या ॲप्स भरपूर साऱ्या आहेत, मी व्हिडिओ त्यासुद्धा अपलोड केलेत. YT क्रिएट ॲप आहे, भरपूर साऱ्या ॲप्स आहेत त्याच्यावर तुम्ही एकदम फ्रीमध्ये ते बनवू शकता. त्यानंतर क्रिएट व्हिडिओचा ऑप्शन मी सिलेक्ट करतो, न्यू चॅट आहे ती क्रिएट झालेली आहे. त्यानंतर फक्त प्लस बटनवर क्लिक करतो, गॅलरीमध्ये जायचं आहे. ओके, गॅलरीमध्ये जायचं आणि जो तुमचा आता इमेज सेव्ह केला आहे तो ॲड करा. ॲड केल्यानंतर इथे मी ChatGPTवर जातो, बघू शकता ChatGPT आहे. ओके, आणि पहिला जो की सीन असेल बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता पहिला सीन आहे ते याला मी कॉपी करून घेतो, कारण की आपल्याला ही स्टोरी पाहिजे. ओके, आता हा सीन आहे तो तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. जसं की ऑलरेडी माझ्याकडे दुसरा सीन असेल तर मी इथून जी की असेल सीन आपण सिलेक्ट करून घेऊ. जसं की आता बघू शकता निष्ठावंत कुत्रा जी की इथे प्रॉम्प्ट दिले आहेत त्यावर अशा प्रकारे जो की सीन आहे. ओके, याला मी इथून कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर फक्त इथे पेस्ट करायचा आहे आणि तो इमेज असेल तो आपला. ओके, आणि त्यानंतर फक्त तुम्हाला प्लसवर क्लिक करतो, फेच मी जो इमेज असेल तो इथून सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर सेंड बटन तुम्हाला बघायला भेटतो. त्या सेंड बटनवर क्लिक करायचं आहे येथे बघू शकता. आणि त्यानंतर तुमचा व्हिडिओ आहे तो इथे रेडी होणार आहे. एक 2 ते 3 मिनिटाचा वेळ घेते, जास्त वेळ घेत नाही आणि तुमचा व्हिडिओ आहे तो रेडी होणार आहे. पण व्हिडिओ कसा रेडी होणार आहे, जसं की पहिला सीनचा व्हिडिओ रेडी होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक पार्ट असेल तो तुम्हाला जो की अशा प्रकारे तो जनरेट करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला एडिटिंग ॲपचा यूज करून तुम्हाला प्रत्येक पार्ट आहे तो व्यवस्थित अटॅच करत राहायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक गोष्ट होते, इमेज जनरेट करताना कसा जनरेट करायचा ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कारण की कसं असतं की आता आपला हा पहिला इमेज झाला, याच्यानंतर हे कॅरेक्टर आहे ते चेंज झालं नको पाहिजे, नाहीतर आपली स्टोरी ती बोरिंग वाटू शकते. त्यासाठी तुम्हाला करायचा हा इमेज ॲड करायचा, जो की आता पहिला सेव्ह झाला, त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करायचा, गॅलरीमध्ये जायचा. आता हा इमेज आहे तो ॲड करायचा आणि दुसरा जो की प्रॉम्प्ट आहे इमेजचा तो खाली पेस्ट करा आणि सेंड करा. त्यानंतर काय होतं की चेहरा अजिबात चेंज होत नाही. जो हा चेहरा तुम्हाला दिसत आहे आजोबाचा बघू शकता अशा प्रकारे हा चेहरा आहे तो अजिबात चेंज होणार नाही आणि अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ आहे तो क्रिएट होणार आहे. जसं की आता व्हिडिओ क्रिएट व्हायला थोडासा वेळ लागतो, तोपर्यंत मी गॅलरीतून ऑलरेडी मी व्हिडिओ आहे तो क्रिएट केला आहे तो तुम्हाला मी दाखवतो. जसं की आता माईक डिस्क इथे मोती चल आज आपल्याला खूप लांब जायचे आहे. तर आता बघितला मी छोटासाच एक पार्ट आहे तो बनवलाय, माईक कनेक्ट करतो इथून छोटासाच मी थोडासा सीन बनवलाय आणि अशा प्रकारे तुम्ही ते याच्या पुढील सीन अशा प्रकारे 1 2 3 जे सीन्स असतील ते तुम्ही इथून एडिट करून आहे ते अशा प्रकारे ते रेडी करू शकता. आता बघू शकता इथे आपला जो की अशा प्रकारे व्हिडिओ आहे तो रेडी झाला. याच्यावर क्लिक करा आणि डाउनलोड बटन तुम्हाला इथे बघायला भेटतं. थोडंसं लोडिंग घेतं, त्यानंतर डाउनलोड बटनवर क्लिक करून तुम्ही इथे डाउनलोड करून तुमच्या गॅलरीत आहे ते घेऊ शकता. त्यानंतर इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, कोणत्याही सोशल मीडियाचे ॲपवर आहे ते पोस्ट करू शकता. आता ह्याला मॉनिटाईज करण्याचा राहिला विषय, मॉनिटाईज करण्यासाठी तुम्ही कसं करू शकता याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे तो ऑलरेडी अपलोड केला, 2 वेळा मी सांगितलं आहे. एकदा नक्की चेकआउट करा, आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटेल. जर त्यातील त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सांगतो तुम्ही मेहनत केली तुमची कधी सुद्धा वाया जाणार नाही. तुमचा चॅनल तो 100% मॉनिटाईज सुद्धा होणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.